नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 6 मधील 170 ते 180 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबा राय ज्या ठिकाणी आपण साधना करणार आहोत, अभ्यास योग करणार आहोत आणि आत्मानुभव घेणार आहोत, त्या स्थानाबद्दल सांगतायत. ते स्थान कसं असावं, त्या स्थानाच्या ठिकाणी कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी याचं मार्गदर्शन आपल्याला करतायत. मग हे स्थान आपल्या घरातलं असेल, एखाद्या आश्रमातलं असेल, एखाद्या मठातलं असेल, किंवा ज्या ठिकाणी आपण साधनेला बसतो ते असेल. हे राज्य वर सांडिजे, मग निवांता येथेंची असिजे, ऐसे शृंगारियाही उपजे देखत खेवो. हे स्थान पाहिल्याबरोबर ज्याच्यापाशी शृंगार रसाची मुबलकता आहे, अर्थात मन रमवण्याची भरपूर साधनं आहेत, अर्थात तो राजा जो राज्य करतोय त्याच्याकडे काय कमी आहे, अर्थात जो धनवान आहे, ज्याच्याकडे सर्व गोष्टी मुबलक आहेत, परंतु ती साधन सुद्धा किती आनंद देणार, मनाला किती शांतता देणार, याबद्दल शंकाच आहे. म्हणून माऊली म्हणतात की अशा या राजाने, अशा या धनवान माणसाने सुद्धा या स्थानाला भेट दिली तर त्यालाही असं वाटावं की थोडं इथं निवांत राहावं. जे येणे माने बरवंट आणि तैसेंची अति चोखट. हे जे मी वर्णन करतोय, अशा प्रकारे जे स्थान सुंदर आहे, बरवंट सुंदर आणि उत्कृष्ट आहे, आणि तैसेची अति चोखट शुद्ध आणि पवित्र आहे, जेथ अधिष्ठान प्रगट डोळा दिसे. अशा या ठिकाणी जे ध्येय घेऊन आपण अभ्यास करणार आहोत, अर्थात आत्मानुभव, आत्मज्ञान, त्याचं साक्षात दर्शन उघडपणे व्हावं, अर्थात हे अंतर्दृष्टीबद्दल ज्ञानोबा राय म्हणताय. जेथ अधिष्ठान आत्मज्ञान प्रगट डोळा दिसे. अर्थात हे आत्मज्ञान, आत्मानुभव आपल्याला प्रगटपणे अनुभवता यावा, असंच ह्या ठिकाणचं वातावरण असावं. आणि काही एक पहावे, अजूनही एका गोष्टीची काळजी घ्यावी, जे साधकी वसते होवावे. या ठिकाणी खास करून साधकांचंच वास्तव्य असावं. आणि जनाचेनी पाय रवे मैळे चीना. आणि ज्या लोकांना साधना करायची नाहीये, अभ्यास करायची गोडी नाहीये, आत्मानुभव चाखायचा नाहीये, त्यांचा तिथे वावर नसलेलाच बरा. जेथ अमृताचे निपाडे मुळेन ही सकट गोडे, जोडती दाटे झाडे सदा फळती. ज्ञानोबा राय निसर्गातले दृष्टांत मुबलकपणे देतात. त्यामुळे वृक्षवल्लींना, झाडांना ते विसरले नाहीत. ते म्हणतात की ह्या ठिकाणी अमृताची फळं देतील, अमृतासारखी फळं देतील, असे वृक्ष असावेत. आणि ते वृक्ष सुद्धा कसे, तर ते मुळासकट गोड असावे, असे दाटीवाटीने वाढलेले वृक्ष असावे, म्हणजे जणू काही वनराईच असावी. पाऊला पाऊला उदके वर्षा काळा विण अति चोखे, निर्झरे का विशेखे सुलभे जेथ. अहो, पावसाळ्याचा ऋतू नसेल, पण तरी सुद्धा पावलो पावली पाणी असावं, अर्थात पाण्याची मुबलकता असावी. आणि एवढंच नाही तर काही शुद्ध पाण्याचे वाहणारे झरेही असावेत.
हा आत पुही अळूमाळू, जाणीजे तरी शीतळू, पवनू अतिनिश्चळू मंद झुळके. किती सुंदर वर्णन आहे. अहो, त्या ठिकाणी सूर्याचा प्रकाश असावा, पण तो तापदायक नसावा, तर तो सुद्धा शीतलता देईल असा असावा. वाऱ्याचं वाहन सुद्धा कसं, तर अत्यंत मंद निश्चल झुळुके मनाला प्रसन्न करणारं असावं. बहुत करुणी निशब्द, बहुत करुणी निशब्द दाट न रिगे श्वापद, शुक हन षटपद तेउते नाही. शक्यतो ही जागा निशब्द असावी, अर्थात फार तिथे बोलणं चालणं नसावं. निशब्द असावी, अतिशांतता असावी. त्या ठिकाणी श्वापदांचा अर्थात हिंस्त्र पशूंचा वावर नसावा. शुक हन षटपद तेउते नाही. त्याचबरोबर पोपट, शुक किंवा षटपद 6 पायी जीवजंतू जे असतील त्यांचा सुद्धा वावर नसावा. मग काय असावं, तर पाणी लगे हंसे दोन्ही चारी सारसे, कवणे एके वेळे बैसे तरी कोकिळही हो. अहो, पाण्यात काही हंस, राजहंस असले तर चालतील, 2-4 सारस पक्षी असले तरी चालतील, आणि एखाद वेळेस कोकिळ येऊन बसली तरी सुद्धा आम्हाला आवडेल. माऊली हो, असं वाटतंय की ज्ञानोबाराय या वर्णनातून त्यांचीच आवड आपल्याला सुचवतायत. अहो, जणू भगवंत त्यांचीच आवड सांगतोय. ती आणि ज्ञानोबारायांची काही वेगळी असणार आहे का? निरंतर नाही तरी आली गेली काही, होतू का मयुरेही आम्ही ना न म्हणो. ज्ञानोबाराय म्हणतायत, अहो सतत नकोत, पण येऊन जाऊन काही मयुरे, काही मोर पक्षी असतील तर आमची मात्र काही हरकत नाही, असं हे ठिकाण असावं. परंतु एक महत्वाची गोष्ट आता ज्ञानोबाराय सांगतायत, ती म्हणजे परी आवश्यक पांडवा. भगवंत अर्जुनाला म्हणतात, परी आवश्यक पांडवा ऐसा ठावो जोडावा, तेथ निगूढ मठ होवावा का शिवालय. पण अर्जुना, अशा प्रकारे ही जागा अवश्य अशी असावी, पण त्याचबरोबर तिथे काय असावं, तर तेथ निगूढ मठ होवावा. निगूढ म्हणजे पटकन कोणाच्या दृष्टोत्पत्तीस पडणार नाही, म्हणजे एकदम दर्शनी नसावा, अर्थात त्याचा गाजावाजा नसावा, पण त्या ठिकाणचं वातावरण मठासारखंच असावं, निगूढ असावं. पटकन इतर गोष्टींमुळे ते वातावरण गढूळ होईल असं नसावं, म्हणून निगूढ मठ होवावा का शिवालय. आणि मठ नाही तर तिथे मात्र एक शिवालय मात्र जरूर असावं. दोहीन माझी आवडेते, जे मानले होय चित्ते, बहुत करुणी एकांते बैसी जेगा. ज्ञानोबाराय म्हणतायत की अहो, या दोहोंपैकी, या दोन्हीपैकी अर्थात मठ किंवा शिवालय, या दोन्हीपैकी आपल्या मनाला जे आवडतंय ते मात्र नक्की असावं. आणि खास करून बहुत करुणी, आणि खास करून हे सगळं कशासाठी, या स्थानाचं वर्णन, त्याचबरोबर मठ किंवा शिवालयासारखं वातावरण हे कशासाठी, तर बहुत करुणी एकांते बैसी जेगा. एकांतात बसून शांतपणे आपली साधना करता यावी, ह्याच्यासाठी हे स्थान असं असावं, हे वर्णन ज्ञानोबारायांनी केलंय. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.